नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला शिकवत आहे क्लास 8चं लेसन नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट। ठीक आहे, आता हे बघा या लेसनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण इंडायसेस शिकलेलो आहे, लॉ ऑफ इंडायसेस पण होते। ठीक आहे, पण आता तरी पण आपण एकदा यांना सर्वांना रिवाइज करूया। ठीक आहे, तर कसं डिनोट करतात इंडायसेस हे बघा 2 to the power 5। ठीक आहे, आता या 2 ला काय म्हणायचं, काय डिनोट करायचं, बेस, आणि या 5 ला 2 to the power 5 या 5 ला काय म्हणायचं, इंडेक्स। म्हणजे हा 2 काय झाला आपला बेस आणि 5 काय होईल, इंडेक्स। ठीक आहे, हे बघा 2 to the power 5। ठीक आहे, आता आपण 2 ला काय डिनोट करतो, बेस, आणि 5 ला इंडेक्स। ठीक आहे, आता आपल्याला बघा इंडायसेसचे काही लॉ दिलेले आहेत। काय, a to the power m मल्टिप्लाय बाय a to the power n इज इक्वल्स टू a to the power m प्लस n। सेकंड काय, a to the power m डिव्हिजनची साइन आहे a to the power n इज इक्वल्स टू a to the power m मायनस n। म्हणजे मल्टिप्लिकेशन असली तर काय होते, इंडेक्सची ॲडिशन होते, आणि जर डिव्हिजन असेल तर काय होते, इंडेक्सची सबट्रॅक्शन होते। ठीक आहे, थर्ड बघा a मल्टिप्लाय बाय b टू द होल ब्रॅकेट पॉवर m इज इक्वल्स टू a टू द पॉवर m मल्टिप्लाय बाय b टू द पॉवर m। ठीक आहे, हे बघा a टू द पॉवर 0 इज इक्वल्स टू 1। म्हणजे कोणत्या पण नंबरची पॉवर जर 0 असेल तर काय ते आन्सर 1। a टू द पॉवर मायनस m इज इक्वल्स टू 1 अपॉन a टू द पॉवर m। म्हणजे जर a टू द पॉवर मायनस m रेसिप्रोकलमध्ये गेलं तर काय होत असते, प्लस m। हे बघा a टू द पॉवर m होल ब्रॅकेट टू द पॉवर n इज इक्वल्स टू a टू द पॉवर m n। 7 नंबरचं बघा a अपॉन b टू द पॉवर m इज इक्वल्स टू a टू द पॉवर m अपॉन b टू द पॉवर m। आणि 8 नंबरचं बघा a अपॉन b होल ब्रॅकेट मायनस m इज इक्वल्स टू काय होईल, b अपॉन a होल ब्रॅकेट m। ठीक आहे, आपल्याला हे लॉ दिलेले आहेत इंडायसेसचे, हे दिलेले आहेत, पण आपल्याला हे कसे अप्लाय करायचे हे काय दिले, खाली एक्झाम्पल दिले ते सॉल्व करून घेऊया, म्हणजे एकदम क्लिअर होऊन जाते। चला तर बघूया काय आहे। फर्स्ट एक्झाम्पल 3 टू द पॉवर 5 मल्टिप्लाय बाय 3 टू द पॉवर 2। हे बघा दोघांचाही बेस काय आहे, 3 3 आहे, म्हणजे काय होईल 3। आणि आधी सांगा मला कोणता लॉ अप्लाय होईल, कोणता होता, a टू द पॉवर m मल्टिप्लाय बाय a टू द पॉवर n इज इक्वल्स टू काय होत होता, a टू द पॉवर m प्लस n। सेम लावायचं। ठीक आहे, आता इथं काय बेस दिलेला 3 3 आहे, म्हणजे 3 टू द पॉवर येईल काय येईल 5 प्लस 2। ठीक आहे, काय येईल मग 3 टू द पॉवर 5 प्लस 2 7। म्हणजे आन्सर काय येईल 3 टू द पॉवर 7। ठीक आहे, आता नेक्स्ट बघा काय आहे, 3 टू द पॉवर 7 डिवायडेड बाय 3 टू द पॉवर 9। कोणता लॉ अप्लाय होईल, कोणता लॉ लागेल, a टू द पॉवर m डिवायडेड बाय a टू द पॉवर n इज इक्वल्स टू काय होते, a टू द पॉवर m मायनस n। ठीक आहे, चला अप्लाय करा 3 टू द पॉवर 7 मायनस 9। ते बघा 3 टू द पॉवर 7 मायनस 9 काय होईल, मायनस 2। ठीक आहे, ते बघा थर्ड काय आहे, 3 टू द पॉवर 4 होल ब्रॅकेट टू द पॉवर 5। ठीक आहे, आता हे बघा कोणता लॉ लागते, a टू द पॉवर m आणि होल ब्रॅकेट टू द पॉवर m काय होत होतं, a टू द पॉवर m इंटू n। सेम अप्लाय करायचं, काय होईल 3 टू द पॉवर 4 मल्टिप्लाय बाय 5 काय होईल 3 4 5 जा 20, म्हणजे 3 टू द पॉवर 20। ठीक आहे, 4 बघा 5 टू द पॉवर मायनस 3। कोणता हे कोणता लॉ लागेल, a टू द पॉवर मायनस m इज इक्वल्स टू 1 अपॉन a टू द पॉवर m। म्हणजे जर रेसिप्रोकलमध्ये गेला तर काय होऊन जातो, नंबर पॉझिटिव्ह होऊन जातो। म्हणजे आन्सर काय येईल आपलं 1 अपॉन 5 टू द पॉवर 3। आता 5 रेस टू द पॉवर 0 काय आहे आपला लॉ, ए टू एनी नंबरचा जर इंडेक्स 0 असेल तर काय त्याचे आन्सर 1। म्हणजे 5 टू द पॉवर 0 इज 1। 5 टू द पॉवर 1 कोणत्या पण नंबरचा जर इंडेक्स काय असेल 1 असेल तर आन्सर काय ते 1। म्हणजे इथं काही नाही, सॉरी तोच नंबर येतो, म्हणजे इथं काही 5।
हे बघा 7 नंबरचं काय आहे, 5 मल्टिप्लाय बाय 7 टू द पॉवर 2. कोणता लॉ लागेल, ए मल्टिप्लाय बाय बी टू द पॉवर एम. काय होतं, ए टू द पॉवर एम इंटू बी टू द पॉवर एम. ठीक आहे. आता सेम अप्लाय करा. काय येईल, 5 टू द पॉवर 2 मल्टिप्लाय बाय 7 टू द पॉवर 2. ठीक आहे. हे बघा 8 नंबरचं काय, 5/7 टू द पॉवर 3. हे बघा काय होतं आपला रूल, ए मल्टिप्लाय बाय बी टू द पॉवर एम. काय ते, सॉरी, ए अपॉन बी टू द पॉवर एम. काय होते, ए टू द पॉवर एम मल्टिप्लाय बाय बी टू द पॉवर एम. ठीक आहे. हा होता. त्याला अप्लाय करा. इथे काय होईल, 5 टू द पॉवर 3/7 टू द पॉवर 3. ठीक आहे. 9 नंबरचं बघा, 5/7 टू द पॉवर -3. ठीक आहे. आता हे बघा याचा रूल काय होता, ए अपॉन बी टू द पॉवर -m. काय होतं तो, उलट होऊन जात होतं. काय होत होतं, बी अपॉन ए टू द पॉवर एम. ठीक आहे. सेम हाच रूल इकडे अप्लाय करायचा. काय येईल आन्सर, 7/5 टू द पॉवर 3. ठीक आहे. समजले सर्व इंडायसेसचे रूल. चला समोर बघूया काय दिलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक, मिनिंग ऑफ अ नंबर विथ अ रॅशनल इंडायसेस. हे बघा, मिनिंग ऑफ अ नंबर व्हेन द इंडेक्स इज द रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/m. आतापर्यंत आपण इंडेक्स काय बघितला होता, नंबर होता कोणता तरी, म्हणजे 1, 2, 3 कोणता पण नंबर. पण आता काय म्हणते, जर रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे रॅशनल नंबर म्हणजे काय, 1/n फॉर्ममध्ये असेल, तर कसं सॉल्व करायचं. ठीक आहे. चला बघूया मग. चला तर हे बघा, मिनिंग ऑफ नंबर व्हेन द इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/m. जर आता कोणता पण जर इंडेक्स असेल तर तो रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे 1/mच्या फॉर्ममध्ये असेल, तर कसा लिहायचा. फॉर एक्झाम्पल 25 ला काय पॉवर 1/2. आता 1/2 काय रॅशनल नंबर झाला. ठीक आहे. आपण 25ला काय लिहू शकतो, 1/2चा मिनिंगच काय असतो, तो काय असते स्क्वेअर रूटमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो, 1/2चा मिनिंग काय असतो, हा स्क्वेअर रूट. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 25. मग याला कसं लिहायचं, स्क्वेअर रूट ऑफ 25. ठीक आहे. आता बघा 25 टू द पॉवर 1/3 असं असलं तर काय लिहायचं. आता हा स्क्वेअर रूट होता, 1/2 होता म्हणून स्क्वेअर रूट लिहिला. आता इथं काय 1/3 आहे म्हणून काय करायचं, आधी स्क्वेअर रूट लिहून घ्यायचा आणि तिथं काय द्यायचं, वरती 3 द्यायचं. ठीक आहे. आता हे काय झालं, याला कसं लिहू आपण रायटिंगमध्ये, क्यूब. 3ला काय म्हणतो असतो आपण, 2ला काय म्हणतो असतो स्क्वेअर, आणि 3ला काय म्हणतो असतो क्यूब, आणि हा रूट आहे ना म्हणून याला क्यूब रूट ऑफ 25. ठीक आहे. आता बघा जर 1/4 असेल तर 25 टू द पॉवर 1/4. ठीक आहे. आता आपण 4ला काही म्हणतो का, जसं आपण 2ला काय म्हटलं स्क्वेअर म्हटलं, 3ला काय म्हटलं क्यूब म्हटलं, 4ला काहीच नाही म्हणत. म्हणून काय करू आपण, कसं डिनोट करायचं, रूट काढायचा आणि इथं काय द्यायचं 4 आणि इथं काय लिहायचं 25. ठीक आहे. मग याला काय म्हणू मी, 4th रूट ऑफ 25. हे बघा 4th रूट ऑफ 25. समजलं कसं म्हणायचं. तर फक्त 2 आणि 3 असलं कीच लक्षात ठेवायचं. 2ला काय म्हणतो आपण स्क्वेअर आणि 3ला काय म्हणतो क्यूब, आणि जे जसं आहे तसं लिहून घ्यायचं. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25, क्यूब रूट ऑफ 25, 4th रूट ऑफ 25. ठीक आहे. आता जर 1/5 असेल पॉवर 25 टू द पॉवर 1/5 कसं लिहू शकते, सेम असंच काय 5th रूट ऑफ 25, 5th रूट ऑफ 25. मग कसं लिहायचं, 5th रूट ऑफ 25. ठीक आहे. चला आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 3.1. आतापर्यंत आपण जे पण शिकलो तेच आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचं आहे. ठीक आहे. बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग टर्म इन द इंडेक्स फॉर्म. म्हणजे आपल्याला रायटिंगमध्ये दिलेलं आहे आणि काय करायचं आहे, त्याचा इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. म्हणजे काय 5th रूट ऑफ 30. चला सॉल्व करूया. काय दिलं आहे 5th रूट ऑफ 30. कसं येईल,
फिफ्थ रूट ऑफ म्हटलेलं आहे ना, फिफ्थ रूट ऑफ 30 म्हणजे काय येईल 13 टू द पॉवर 1/5. समजलं? ते काय येईल 13 टू द पॉवर 1/5. फिफ्थ रूट ऑफ म्हटलेलं आहे ना, रूट म्हणजे 1/5. ठीक आहे. सेकंड बघा 6 रूट ऑफ 9. काय म्हटलेलं आहे 6 रूट ऑफ 9 म्हणजे 9 टू द पॉवर काय येईल 1/6. ठीक आहे. हे बघा स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट म्हटलेलं आहे म्हणजे काय येईल 1/2 येईल. 256/1 टू द पॉवर 1/2. ठीक आहे. चला 4 बघूया. क्यूब रूट ऑफ 17. काय येईल क्यूब रूट म्हणजे 1/3. काय येईल 8 रूट ऑफ 100. 100 टू द पॉवर 1/8. काय 7th रूट ऑफ 30 म्हणजे काय येईल 30 टू द पॉवर 1/7. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1 पूर्ण झालेला आहे. काय सांगितलं होतं फक्त आपल्याला याच्यात इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं होतं, जे पण दिलेले होते ते. ठीक आहे. आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. चला तर बघूया क्वेश्चन नंबर 2 काय आहे. राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर. म्हणजे आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे nth रूट ऑफ a. ठीक आहे. आता बघा आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये दिलेलं आहे ऑलरेडी आणि आपल्याला nth रूट ऑफ a च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कसं लिहाल आता बघा 4th रूट ऑफ 81. कसं लिहायचं 4th रूट ऑफ 81. ठीक आहे. सेकंड बघा काय आहे. सेकंड काय आहे 49 टू द पॉवर 1/2. कसं लिहायचं काय 2 आहे म्हणजे 2 ला काय म्हणतो असतो आपण स्क्वेअर रूट ऑफ 49. ठीक आहे. थर्ड बघा काय आहे 15 टू द पॉवर 1/5. काय येईल आन्सर 15 टू द पॉवर 1/5 म्हणजे काय येईल आपण काय म्हणतो त्याला 5 ला फिफ्थ रूट ऑफ 15. ठीक आहे. 4 बघा काय आहे 4 काय आहे 512 टू द पॉवर 1/9. काय लिहायचं 9th रूट ऑफ 512. 5 नंबरचं बघा 100 टू द पॉवर 1/19. कसं लिहायचं 19th रूट ऑफ 100. आणि 6 नंबरचं बघा लास्ट 6 टू द पॉवर 1/7. काय येईल मग 7th रूट ऑफ 6. ठीक आहे. अशा प्रकारे काय झालं आपल्या इथं प्रॅक्टिसचे 3.1 कंप्लीट झालेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.